गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण उमेद IAS अकॅडमी यामार्फत महाराष्ट्रात लॉ कोर्सेसला ॲडमिशन घेण्यास महाराष्ट्र लॉ CET या बॅचची सुरुवात करत आहे. बघा, आपण त्यापासून बॅचला सुरुवात होईल त्या संदर्भात आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करतो. काय काय त्याच्यामध्ये 3 इयर LLB आहे म्हणजे आणि 5 इयर LLB या दोन कोर्सेस किंवा या दोन क्रॅश कोर्स आपण आज सुरुवात करत आहोत. त्याचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. त्याच्यामध्ये 5 इयर LLB साठी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी कोण कोण पात्र असेल बघा. ज्याची 12वीला आहे तो विद्यार्थी 12वीला आहे आणि किंवा 12वी झालेला असेल असे विद्यार्थी त्यासाठी पात्र असतील. त्याचबरोबर CA LLB साठी आपल्याला ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी असतील. बघा, कोर्ससाठी म्हणजे ग्रॅज्युएशन ज्याचं पूर्ण झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत अशा विद्यार्थ्यांना CET देऊन तुम्हाला LLB ला ॲडमिशन घेता येईल. LLB नंतर काय काय याच्या संधी आहेत बघा. जे काय वकील होता येईल तुम्हाला, जज होता होईल आणि त्याचबरोबर बँकेमध्ये लॉ ऑफिसर असतं बघा, त्या संधी मिळू शकते. त्या संदर्भात आपण बघत असताना आणखी काय पुढं घटक आहेत ते बघूयात. बघा, आपण ह्या PPT मध्ये जर बघितलं आपण तर काय बघा, हा 5 वर्षाच्या कोर्सचा सिलेबस आहे. 5 वर्षाच्या कोर्सचा हा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये काय बघा, लिगल ॲप्टिट्यूड म्हणलेले, लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग हे जे लॉ ओरिएंटेड जे कन्सेप्ट असतील त्याच्यावरती मला प्रश्न विचारले जातील. तरी मार्किंग सिस्टीम जर आपण बघितलं तर कसं आहे बघा, 5 वर्षाच्या कोर्ससाठी तर 5 सेक्शन मध्ये सिलेबस डिवाइड केलेले आहे. बघा, पहिला सेक्शन जो आहे बघा लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग, त्यामध्ये 32 प्रश्न राहणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला असणार आहे. त्याच्याबरोबर 32 मार्कासाठी तो सेक्शन असतो. दुसरा सेक्शन जो आहे तो बघा जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, म्हणजे सामान्य ज्ञान चालू घडामोडी सोबत असणार. उदाहरणार्थ काय बघा, आता आपल्याला काल काय बजेट आलेलं आहे, बजेट संदर्भात एखादा करंट अफेअर्सचा क्वेश्चन त्यातनं येऊ शकतो. किंवा दुसरं काय बाबा, महाराष्ट्राचं राज्य निर्मिती कधी झाली, 1 मे कधी आहे बघा, त्यानुसार आपल्याला करंट अफेअर त्यामध्ये काय काय येईल बघा, पॉलिटीचा घटक येईल, इतिहासाचा काही घटक येईल, म्हणजे काय हिस्ट्रीचा काही घटक येईल, इकॉनॉमिकचे काही कन्सेप्ट येतील. ते आपण सिलेबस बघूयातच. बघा, त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा घटक आहे बघा लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिले जातील बघा, त्या प्रश्नांच्या आधारे मग वेन डायग्रामचे काही क्वेश्चन्स असतील ते या घटकामध्ये बघायचं आहे. तसं जनरल नॉलेज साठी किती वेटेज दिलेलं आहे बघा, 24 प्रश्नांचं म्हणजे 24 मार्काचं वेटेज. 24 प्रश्नाचं म्हणजे 24 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. लॉजिकल रिझनिंग अँड अॅनालिटिकल रिझनिंग साठी किती आहे बघा, 32 प्रश्न आणि त्याचबरोबर हे 32 मार्कासाठी आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे, चौथा जो घटक आहे तो इंग्लिश आहे. बघा, इंग्लिशमध्ये काय असणार आहेत, समानार्थी शब्द आहेत बरोबर. त्याचबरोबर काय विधान योग्य आहे, करेक्ट, इनकरेक्ट, इन द ब्लँक्स या घटकांची चर्चा त्यामध्ये केली जाते बरोबर. त्याला किती वेटेज आहे बघा, 24 प्रश्न म्हणजे 24 मार्क, म्हणजे 1 प्रश्न गुणवले 1 मार्क, अशा पद्धतीनं टोटल 120 क्वेश्चन्स आहेत बघा 5 इयर LLB साठी. परत मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये काय टॉपिक्स आहेत ते पण आपण टॉपिकची चर्चा करूया. बघा, त्यासाठी 8 प्रश्न आहेत बघा, ते 8 मार्काला आहेत. असं टोटल मिळून 120 प्रश्न आहेत. त्यामध्ये तुम्हाला हायएस्ट मार्क किती आहेत बघा. उदाहरणार्थ आपण बघितलं पुण्यातले, महाराष्ट्रातले, संभाजीनगरचे, नागपूरचे, ज्या ठिकाणचे टॉपचे लॉ कॉलेज आहेत त्या ठिकाणचं मेरिट बघून तुम्हाला त्यामधला स्कोअर करावा लागणार आहे बरोबर. त्या ठिकाणचे जे काही मेरिट आहे त्यानुसार तुम्हाला स्कोअर चांगला करावा. आपण म्हणलं की महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचं जे कॉलेज मानलं जातं ते ILS आहे. बघा, ILS मध्ये बघा कमीत कमी तुम्हाला 105 पर्यंत ओपनचं मेरिट लागतं, त्याच्यापेक्षा बी जास्त कमी जास्त. हे मेरिट लक्षात ठेवून तुमच्या अभ्यासाची जी काय आहे ती गती वाढवली पाहिजे, त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे, मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. आपण त्या मॉक टेस्टचं पण नियोजन आपल्या याच्यामध्ये असणार आहे. त्या बॅचमध्ये मॉक टेस्टचं नियोजन पण आपण करणार आहे आणि त्या टेस्ट पण वेळेत सोडून घेणार आहे. त्यानुसार तुम्हाला स्कोर दिले जातील किंवा किती मार्क पडलेले आहेत आणि सेक्शन वाईज तुमचं अनालिसिस मेंटरशिप केली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ काय, मी आता ह्या ठिकाणी 32 प्रश्न सोडवले, तुम्हाला समजा 20च मार्क आले तर 12 प्रश्न का चुकले या संदर्भात जे आपले फॅकल्टी आहे ते फॅकल्टी तुमच्यासोबत कन्सल्ट करेल
कोणत्या ठिकाणी तुम्ही वीक आहात त्या गोष्टीवर तुमच्या सोबत चर्चा करून तुमचा वीकनेस कसा कमी करता येईल त्या टॉपिक मधला, त्या सब्जेक्ट मधला, त्यावरती चर्चा केली. आता आपण सिलेबसचा पुढचा भाग बघू. आपण ही मार्किंग सिस्टीम बघितली बघा. मार्किंग सिस्टीम बघितली, त्यात 5 सेक्शन जे आपण बघितले त्याच्यामध्ये मार्किंग मध्ये बघा, त्या परीक्षेमध्ये काय काय बघा, हे क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. म्हणजे काय, 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी एक बरोबर असणार आहे. मग ती इलिमिनेशन टेक्निक्स कशी वापरली पाहिजे त्याचंही आपण या ठिकाणी शिकवतो. इलिमिनेशन टेक्निक्स कोणता घटक त्या प्रश्नाच्या संदर्भात नाही तो पहिल्यांदा बाजूला काढायचा. सगळ्यात महत्वाचं असतं काय असतं बघा, तुमचं लॉजिक जर अभ्यासाबरोबर आणि टेक्निक्स बरोबर डेव्हलप झालं तर तुम्हाला चांगला स्कोअर प्राप्त होऊ शकतो. आणि चांगला स्कोअर प्राप्त झाला तर तुमचं जे काही ध्येय आहे किंवा तुम्हाला LLB करून 5 इयर LLB किंवा 3 इयर LLB करून तुम्हाला वकील व्हायचं, चांगल्या नोबेल प्रोफेशन मध्ये जायचं असेल तर त्यासाठी या टेक्निकचा किंवा ह्या समजदारीचा वापर तुम्हाला करायला पाहिजे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाहीये बघा. मला MST CET मध्ये जर गेलात तुम्ही तर MST CET म्हणजे इंजिनिअरिंग CET असते बघा, त्यासाठी गेला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिसते. नीट मध्ये निगेटिव्ह मार्किंग दिसते. तसं लॉ CET मध्ये आपल्याला नो निगेटिव्ह मार्किंग आहे. ते तुम्ही 120 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यातलं जास्तीत जास्त बरोबर सोडवलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये मिळतील बघा. नंतर त्यासाठी टाइम किती आहे बघा, 2 तास म्हणजे 2 आवर्स आहे. म्हणजेच काय आपण म्हणणार 120 क्वेश्चन्स इज इक्वल टू 120 मिनिट्स. लक्षात घ्या, 20 क्वेश्चन 120 मिनिट्स या पद्धतीनं ते असणार आहे. त्याच्यानंतर काय बघा, क्वेश्चन हे इंग्रजी आणि मराठीत असणार आहेत. ते तुम्हाला हे ऑनलाईन परीक्षा होणार आहे बघा. ऑनलाईन परीक्षा होणार. समजा तुम्हाला एक प्रश्न मराठीत समजला आणि तो इंग्रजीत समजायला अडचणले तर तो वरनं लँग्वेज सिलेक्ट करून तो तुम्हाला चेंज करून समजून घेऊन सोडवता येऊ शकतो. म्हणजे तुमचं लँग्वेज बॅरियर जे आहे किंवा वकील होण्यासाठी इंग्रजीच आलं पाहिजे असं काही नाही. मला मराठी सुद्धा व्यवस्थित आलं तर त्याचं आता बघा 2-3 वर्षापासून लॉचे कोर्सेस जे LLB ला किंवा 5 इयर किंवा 3 इयर LLB ला मराठीमधने सुद्धा पेपर लिहिण्याची परवानगी दिलेली आहे बघा. मराठीमध्ये क्वेश्चन पेपर आहे, मराठीमध्ये तुम्ही उत्तरं सुद्धा लिहू शकता. बरोबर, हा आपण बघितला त्याचा काही एक्झाम कशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर आपण हा सिलेबस बघतो. आता लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग या सेक्शन मध्ये काय तपासलं जाणार बघा, कॅन्डिडेटची कायद्याच्या संदर्भातला असणार इंटरेस्ट काय आहे बघा, त्याचा इंटरेस्ट कशा पद्धतीने आहे किंवा त्याला कायदा किती आवडतो, किती तो मनापासून त्याचा अभ्यास करतो, ह्या पद्धतीचे प्रश्न. उदाहरणार्थ काय बाबा, एक प्रश्न तुम्हाला विचारला, तुमच्या समोर एक चोरी करताना व्यक्ती दिसतोय आणि तुम्ही काय त्या ठिकाणी उपस्थित आहात आणि बाकी दुसरं कोणीच नाही, तर तुम्ही कोणत्याच प्रकारची ऍक्शन घेत नाही, तर मग तो तुम्ही सहआरोपी होता का त्या कारणात, किंवा तुम्ही त्याला साथ दिलेली असा त्याचा अर्थ होतो का, किंवा पब्लिक मॉरॅलिटी त्या ठिकाणी आपल्याला ठीक आहे हा घटक त्या ठिकाणी बघायला पाहिजे. ते तुमची कायद्याप्रती असणारं ज्ञान किंवा नॉलेज त्या ठिकाणी लागू होतं बघा. त्या प्रकारे सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन या आपल्याला लिगल अँड काय म्हणतात की लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग मध्ये प्रश्न. पुढे काय विचारलंय लिगल ऍप्टिट्यूड मध्ये, काय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी, ते काय तक्रार निवारण तुमची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही वकील झाल्यानंतर एखादा क्लायंट तुमच्याकडे आला आणि ते माझ्या समोर आहे आणि मला अँटिसिपेटरी बेल घ्यायची आहे, अँटिसिपेटरी बेल घ्यायची आहे, तर मग मी काय करायला पाहिजे, किंवा त्याला तुम्ही कायदेशीर वेगवेगळ्या सोप्या भाषेत त्याला कायदा समजून आणि त्यानुसार त्याच्या वतीनं तुम्ही त्याला सिच्युएशन पूर्ण ऐकून घेऊन मग त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. त्यासाठी तुमची लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग असलं पाहिजे. ऍप्टिट्यूडचा अर्थ काय बघा, कायदेशीर आकलन असलं पाहिजे, त्या परिस्थितीत कायदेशीर आकलन असलं आणि बरोबर त्यातली चाचणी किंवा तुम्हाला ते समजलं पाहिजे, परिस्थिती काय आहे ती समजली पाहिजे. त्यानंतर काय त्यात विचारणार आहेत बघा, क्वेश्चन विल बी फ्रेम विथ द हेल्प ऑफ लिगल प्रोपोजिशन अँड सेट ऑफ फॅक्ट टू विच द सेट प्रोपोजिशन टू बी अप्लाइड. एक परिस्थिती तुमच्या समोर दिली जाणार आणि त्या परिस्थितीच्या आधारे तो प्रश्न बनवला आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन देणार, त्यातले जास्तीत जास्त लिगल व्हॅलिड कोणता आहे, मोस्ट लिगल व्हॅलिड ऑप्शन हा तुमचा मोस्ट लिगल व्हॅलिड मोस्ट बॅलन्स हे विधान असणार आहे तुमचं. त्याच्यानंतर काय काही रिअल सेन्स मध्ये ट्रू नसणार, म्हणजे खरं वास्तववादी नसणार पण ते लिगली बरोबर आहे, त्या गोष्टीचाही त्या ठिकाणी अभ्यास.
त्याच्यानंतर काय कॅन्डिडेटला काय दिलेलं आहे परिस्थिती ती खरी मानायची आहे बघा, आणि त्यानुसार तुम्हाला दिलेल्या परिस्थितीतच निष्कर्ष काढायचा आहे. दिलेलं घटक आहे त्याच्यावरच तुम्हाला निष्कर्ष त्या ठिकाणी काढायचा आहे. नाहीतर तुम्ही म्हणू शकता की वास्तविक जीवनामध्ये आपल्याला वेगळं दिसतं आणि क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला वेगळं दिसलं तर आपण काय म्हणणार की मी तर असं समजतो, तर कसं काय असेल, तर तसं नाही. जिथं ते आहे दिलेल्या वेळेत दिलेल्या प्रश्नांच्या नुसारच तुम्ही विचार करून उत्तर काढायला पाहिजे. हे आपण लिगल ऍप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग मध्ये बघतो. त्यानंतर जनरल नॉलेज म्हणलेलं आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडीसोबत. त्यामध्ये काय बघा हिस्ट्रीचे काही टॉपिक्स राहणार आहेत, त्यामध्ये प्राचीन भारताचा म्हणजे एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया अँड द मॉडर्न इंडिया. त्याचबरोबर जिओग्राफी असणार आहे, जिओग्राफी हे भूगोलाचं असणार आहे, भूगोलाच्या भारताच्या पीक पद्धती याबद्दलचे प्रश्न. जनरल सायन्स म्हणजे हायजीन आहे, विटामिन्स आहेत, त्या संदर्भातले काही क्वेश्चन राहतील. इकॉनॉमिक्स मध्ये बजेट आलेलं आहे बघा, बजेट इकॉनॉमिक सर्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया झालेलं आहे, तसं इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन बेसिक कन्सेप्च्युअल राहतील बघा क्वेश्चन. त्यानंतर सिविक्स आहे, करंट अफेअर आहे, करंट अफेअर ऑफ द पास्ट 1 इयर म्हणजे गेल्या 1 वर्षापासूनचे करंट अफेअर्स. ते काय आपण म्हणणार, आता आपण देणार आहे मे मध्ये आपण याचा पेपर देणार आहे, आपण असं गृहीत धरलं तर आपल्याला इथून 1 वर्ष म्हणजे 2025 जानेवारी 2025 पासूनचे आतापर्यंत वर्ष 6 वर्षाचे आपल्याला करंट अफेअर्स त्यातनं कव्हर व्हायला पाहिजे. ह्यातले सब्जेक्ट मधनं काय बघा, रिसेंट हॅपनिंग अँड अवेअरनेस ऑफ द वर्ल्ड म्हणजे चालू जगाची परिस्थिती, जगातली जागृती काय आहे, त्याला तो नागरिक म्हणून, एक वकील म्हणून किंवा एक ऍडव्होकेट म्हणून, लॉयर म्हणून तो किती जागृत आहे हे तपासण्यासाठी विथ करंट अफेअर्स म्हणजे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स म्हणजे आपण परिस्थिती आताची हाताळतोय आणि आपल्याला पूर्वज्ञान काहीच नसेल तर आपल्याला तो प्रश्न सोडवता येणार. तिसरा आस्पेक्ट जो आहे बघा त्यामधला तो लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग. त्यामध्ये काय बघा कॅन्डिडेटनं काय करायचं आहे, वेगळ्या प्रकारचे पॅटर्न समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये लॉजिकल लिंक अँड रेक्टिफाय ई लॉजिकल आर्ग्युमेंट, त्यामध्ये असर्शन अँड द रिझनिंग या टाईपचे क्वेश्चन्स राहतील बघा. असर्शन अँड द रिझनिंग त्याला आपण काय म्हणतो, आपण बघा असर्शन विधान आणि कारण या पद्धतीचे राहतील. विधान आणि कारण या पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न असर्शन आणि रिझनिंग. त्याचबरोबर निष्कर्ष काढायचे, एखादी परिस्थिती दिलेली असेल त्याच्यावरच उत्तर किंवा निष्कर्ष काढायचा आहे. त्याच्यानंतर अॅनॉलॉजी आहे, अॅनॉलॉजी आपण बॅच मध्ये डिटेल मध्ये करूयात बघा. त्याच्यानंतर आहे बघा वेगळ्या प्रकारचे रूल्स कशा पद्धतीने लागू आहेत काय त्या गोष्टी. त्याचबरोबर काय फर्दर द सब्जेक्ट इज टू मेजर द ॲबिलिटी टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर, कशा पद्धतीची स्ट्रक्चर आहे, स्टेटमेंट स्ट्रक्चर आहे ते त्यानुसार उत्तर काढणं आहे. त्यामध्ये त्यातल्या एकमेकातला संबंध काय, रिलेशनशिप काय दोन स्टेटमेंट आणि ए आणि बी विधान दिले ते दोघातला काय अंतर संबंध त्यातनं तार्किक निष्कर्ष म्हणजेच लॉजिकल कन्क्लुजन त्यातनं आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर इट इन्क्लूड द रिझनिंग डिडक्टिव्हली फ्रॉम द सेट ऑफ स्टेटमेंट अँड रूल्स ऑर प्रिन्सिपल दॅट रिलेशन अमोंग द पर्सन अँड थिंग ऑर इव्हेंट. त्यातनं निष्कर्ष काढत असताना तथ्य तपासलं पाहिजे, तथ्याबरोबर विधान कशा पद्धती, विधानातले कीवर्ड्स पण समजून घेतले पाहिजे, त्या कीवर्ड्स मधनं आपल्याला उत्तर काढायचं आहे बघा. ओके. त्यानंतरचा चौथा घटक आहे बघा तो इंग्लिशचा आहे बघा. इंग्लिश मध्ये काय दिलेलं बघा, क्वेश्चन हे आपल्याला व्होकॅब्युलरी राहणार. व्होकॅब्युलरी मध्ये काय म्हणता येईल त्याला, आपण शब्दार्थ म्हणतो आपण त्याला. समानार्थी शब्द असणार आहेत, समानार्थी शब्द आहेत आणि त्याचबरोबर विरोधार्थी शब्द आहेत बघा, विरोधार्थी शब्द हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार. त्याबरोबर प्रोफेसियन्सी आयडियोम्स म्हणजे काय, म्हणी आणि वाक्यप्रचार जे आहे ते हे क्वेश्चन फक्त इंग्लिश मध्ये राहतील बघा, बाकी सगळे क्वेश्चन्स तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिश. लँग्वेजचे क्वेश्चन, इंग्रजीचे क्वेश्चन फक्त आणि फक्त त्यांचं मराठी बॅकग्राऊंड आहे त्या लोकांना यातनं पुढं विचार करायला, त्यावरती तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एखादा शब्द दिलेला आहे, खालील 4 शब्द दिले त्याला बदलून कोणता शब्द आपल्याला करायचा आहे, ही त्या ठिकाणचे प्रश्न त्या पद्धतीचे राहतात. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे स्टेटमेंट एखादा चुकीचे दिले त्यात इम्प्रुव्हमेंट करून स्टेटमेंटसाठी काय शब्द वापरता येईल त्या पद्धतीचाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला. त्यानंतर रिअरेंजमेंट आहे बघा, परत एखाद्या विधानाची पुनर्मांडणी करायची आणि ते तर त्यातनं सिलेक्ट 4 ऑप्शन पैकी
सिलेक्ट करायचं आहे. और फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. इंग्लिश युजेस एरर, कॉमन एरर, सर्वसाधारणपणे काय एरर होतात, ए अँड द कुठं वापरायला पाहिजे, ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी नॉलेज असलं पाहिजे बघा. स्पॉटिंग द एरर, एरर ओळखणे, एखादं विधान दिलेलं आहे त्यातला कोणता शब्द चुकीचा आहे. ए कधी वापरलं जातं बघा, अँड कधी वापरलं कधी जातं, कधी वापरलं जातं, बरोबर, अँड कधी वापरलं जातं, ऑर कधी वापरलं जातं, हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. ते मला स्पॉटिंग एरर करायचा आहे, तो चुकीचा असणारा शब्द ओळखायचा लिहायचा आहे बघा. इनअप्रोप्रिएट युजेस ऑफ वर्ड, चुकीच्या पद्धतीने शब्द कसा वापरला, तो शब्द बरोबर कोणता आहे तो ओळखायचा आणि तो आपल्याला क्लिक करायचा आहे बघा. हे आपल्याला गोल करायचं नाहीत बघा, आपल्याला कॅम्प्युटर बेस ही परीक्षा असल्या कारण आपल्याला ते क्लिक करायचं आणि सेव्ह करून नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय बघा. त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रेन्शन. इंग्लिश कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, या ठिकाणी एखादा पॅसेज तुम्हाला दिला जाईल, त्या पॅसेजच्या आधारे तुम्ही ते उत्तर काढायचं आहे. पॅसेज वरतीच प्रश्न दिलेला आहे तर त्यातनंच उत्तर काढायचं आहे बघा, वेगळं काय करायचं नाही. नंतर मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणलेलं आहे, मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड. दिस सेक्शन इज टेस्ट द न्यूमेरिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट. मॅथमॅटिकल क्वेश्चन्स विल बी सेंड फ्रॉम 10th स्टँडर्ड लेवल ऑफ व्हेरियस. म्हणजे काय, 10वी पर्यंत तुम्ही जे गणित शिकलेलं आहात त्या आधारे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक दिलेला आहे बघा. परत स्पीड अँड डिस्टन्स दिलेलं आहे, जे काय वेग आणि अंतर यातलं किती बाबा, एका व्यक्तीला 2 तासानं तो 50 किलोमीटर असतो, तर तीच व्यक्ती रिव्हर्स येत असताना किती किलोमीटरचा किती तास लागतील, ह्या पद्धतीचे प्रश्न स्पीड अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस आहे, या पद्धतीचे टॉपिक त्यामध्ये असतील. टाइम अँड वर्क आहे, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणीचे प्रश्न आपण बघायचे बघा. 2 पुरुष आणि 2 स्त्री यांना एक काम करण्यासाठी 3 दिवस लागतात. 3 पुरुष आणि 4 महिला असतील तर त्यांना किती वेळ लागेल, त्या पद्धतीचे प्रश्नांची आपल्याला सांगड घालून ते प्रश्न सगळे सोडून बघायचे. अल्जेब्राचे काही न्यूमेरिक्स असतील, न्यूमेरिकल ॲबिलिटी सोडवायचे. वेन डायग्रामचे काही क्वेश्चन्स तेही आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायचे. आणखी पुढचा याच्यामधला आपण हे 5 LLBचं बघितलं. आता 3 LLBचं मार्किंग सिस्टम काय बघा. LLB त्या ठिकाणी पण आपल्याला दिसतं बघा, चेंज झालेलं, थोडंसं चेंज झालेलं आहे, लक्षात घ्या. लिगल ऍप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंगला 24 प्रश्न आहेत, म्हणजे 24 मार्क आहेत. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर 32 क्वेश्चन्स अँड 32 मार्क्स, अँड लॉजिकल अनालिटिकल 24 क्वेश्चन अँड 24 मार्क्स, अँड इंग्लिश 40 मार्क्स आहेत. हे 3 इयर्ससाठी 40 क्वेश्चन्स ही इंग्रजीचे आहेत बघा, इंग्लिश. त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला बरेच शब्दार्थ, वाक्य हे माहिती, म्हणजे इंग्रजी ग्रामर तुम्हाला चांगलं, इंग्रजी शब्द तुम्हाला चांगले समजले तर ह्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काय 1/3 सिलेबस हा इंग्लिशचाच आहे बघा. 1/3 सिलेबस हा इंग्रजीचा, लक्षात घ्या. हे टोटल आपल्याला काय दिसतं, 120 मार्क्स. 3 LLBचं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं बाकी काय, सगळ्यांना 2 तासाचा टाइम अलॉट आहे. इंग्रजी आणि मराठीचा क्वेश्चन्स असलेले, त्यानुसार तुम्हाला सिलेबस सेम आहे, बाकी काही नाही बघा. तेवढा सिलेबस सेम आहे, त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये काही वेगळं नाही. फक्त काय असणार आहे, क्वेश्चनची जी ॲबिलिटी असणार आहे क्वेश्चनची, 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन विचारण्याची पद्धत थोडी वेगळी राहणार आहे. की आपले आता बॅच आपण त्या लॉन्च केलेले आहे. बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत, लवकरात लवकर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, पूर्ण तुमचा सिलेबस जो आहे, लिगल ऍप्टिट्यूड, लिगल रिजनिंग हा पूर्ण व्यवस्थित शिकून त्याच्यावर टेस्ट घेतले जातील. तुमच्या स्वॉट अनालिसिस जे आपण म्हणतो, स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, स्ट्रॉंग तुमचा काय पॉइंट आहे, वीक काय आहे, अपॉर्च्युनिटी काय, मग कुठं तुम्हाला मार्क्स वाढण्याची शक्यता आहे, ते घटक आपण समजून घेणार. आणि त्यानंतर काय थ्रेट काय आहे, ते स्वॉट अनालिसिस आपण म्हणतो, हे करून तुमचं अभ्यास करून घेणार आहे. स्वॉट अनालिसिस करणार स्टुडंट वाईज, प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार त्यानुसार त्यांना अभ्यासाचा प्लॅन दिला जाईल आणि त्या लोकांना ते त्यांच्याकडून करून घेतलं जाईल, त्यांच्याकडनं चांगले मार्क म्हणून चांगल्यात चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, ही आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. ह्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं बघा. 3 LLB साठी बघा, LLB काय बघा, तर ग्रॅज्युएशन अपियर्ड
ग्रॅज्युएशन अपियर्ड किंवा ग्रॅज्युएशन झालेला, ग्रॅज्युएशन पास असणारा, आणि 5 इयर्ससाठी काय बघा 12वीला असणारा, 12वी झालेला. आता तुम्ही म्हणणार की आता 12वीच्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न राहील बघा, की आता आमच्या बोर्डाच्या परीक्षा आलेल्या आहेत, बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षा झाल्या की तुम्ही आता जर घेऊन ठेवलं तर तुम्हाला त्या लेक्चर्स रेकॉर्डेड आणि त्याचबरोबर का लाईव्ह अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळते. आता तुमच्या मॉक टेस्ट पण तुम्हाला सोडवतात. 12वी परीक्षा झाली की तुम्ही ह्या जर फोकस लॉ असेल तर तुम्हाला त्या गोष्टीकडे जाता येईल, बरोबर. लगेच त्या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट करून तुम्हाला त्या संदर्भातली माहिती, जी काही माहिती आहे, तुम्ही त्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते करू शकता. दुसरा घटक जो आहे बघा त्याच्यामध्ये, आता ग्रॅज्युएशनला विद्यार्थी असणार आहेत, जे TY ला आहेत, थर्ड इयर BSc ला आहे, थर्ड इयर BCom ला आहे, थर्ड इयर BBA ला आहे, परत काय म्हणता येईल की जे काही पदवीधर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे ते अजून परीक्षा नाहीत बघा, त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या तर काय ते ह्यासाठी अप्लाय करू शकतात आणि आपला स्कोर चांगल्या पद्धतीने वाढू शकतात. आपल्या LLBच्या प्रिपरेशनच्या एंट्रन्सच्या प्रिपरेशन चांगला आकार देण्यासाठी बॅच तुम्हाला फायदेकारक होईल. त्या बॅचची वैशिष्ट्य आणखी काय बघा, सिलेबस वर्ड टू वर्ड सगळा तुमचा कव्हर होईल, मॉक टेस्ट होतील, त्याचबरोबर जनरल नॉलेज आपण म्हणलं हे सिलेबस आपण सगळा पहिला, सगळा सिलेबस तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफ द सिलेबस, पूर्ण तुमचा अभ्यासक्रम व्यवस्थित शिकवला जाईल. त्याच्यावरचे क्वेश्चन्स पेपर मॉक टेस्ट घेतले जाईल. त्याचबरोबर काय एक्सपिरियन्स फॅकल्टी विथ LLB बॅकग्राऊंड, म्हणजे त्यामध्ये असणारे शिक्षकच स्वतः हे ऍडव्होकेट असणार आहेत बघा. मी स्वतः ऍडव्होकेटच आहे बघा, त्यामध्ये LLB बॅकग्राऊंड आहे, मी स्वतःही प्रॅक्टिस करतो, त्यातनंही तुम्हाला संधी किंवा त्यातल्या आणखी काही संधी आहेत त्याचंही तुम्हाला गायडन्स होईल. म्हणजे काय काय करायला पाहिजे, प्रॅक्टिस करताना काय काय करायला पाहिजे याची माहिती मिळून जाईल. काय आणखी अजून एक आपल्या 3-4 फॅकल्टी आहेत बघा, सगळे ऍडव्होकेट्स असणार आहेत आणि अकॅडमिक्स मध्ये पण आहेत बघा, त्यांचाही तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल. ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे बघा. पुण्यामधलं आपलं जे केंद्र आहे, आपलं अकॅडमीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या बॅचची माहिती स्वतः येऊन फिजिकली जरी इथे येऊन तुम्हाला ऑफलाईन जरी अटेंड करता आलं तरी चालतंय, की ऑनलाईन पण सोयी तर महाराष्ट्रात जिथून आहात तिथून तुम्हाला ती बॅच उपलब्ध. त्याच्यानंतर रेग्युलर मॉक टेस्ट होणार आणि कन्सेप्ट क्लिअरन्स होणार. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा कन्सेप्ट बाबा क्राईम म्हणजे काय, क्राईम हे काय, किंवा आपल्याला काय पनिशमेंट ही कशासाठी असते, पनिशमेंट ही आता त्यातल्या त्यात कॅपिटल पनिशमेंट म्हणतो, सिव्हिल म्हणजे काय, सिव्हिल क्राईम म्हणजे काय, आणि काय दुसरा काय बघा, 2 क्राईम असतात, सिव्हिल क्राईम आणि फौजदारी गुन्हा आणि दिवाणी गुन्हा, सिव्हिल क्राईम आणि दुसरा कुठला आहे, त्यानुसार आपल्याला कन्सेप्टची तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ जाईल. त्यानुसार तुमच्या ज्या अडीअडचणी त्या सगळ्या. त्यानंतर रेग्युलर मॉक टेस्ट अँड क्लिअरन्स सेशन, कन्सेप्ट क्लिअरन्स, गेस्ट लेक्चर सुद्धा आपल्याला सगळ्या कॉलेजचे जे प्रोफेसर्स आहेत, ऍडव्होकेट आहेत, प्रोफेसर आहेत, त्या लोकांचं पण आपण त्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण त्यांना गायडन्स फॉर CET फॉर्म फिलिंग अँड कॉलेज काउन्सिलिंग. तेच काय 13 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरण्याचा अजून मुदत आहे बघा. ते फॉर्म सुरू झालेले आहेत, आणखी एकदा डेट वाढलेली आहे, ती 13 तारखेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यापासून कॉलेजला ऍडमिशन प्रेफरन्स कोड देण्यापर्यंत सहकार्य किंवा गायडन्स आपल्या ह्या अकॅडमी मार्फत तुम्हाला केला जाईल. त्याला काय तर जे काही सगळ्या शंका निरसन सगळं केलं जाईल, त्यासाठी तुम्ही काय म्हणता येईल की आपल्या अकॅडमी सोबत संपर्क साधा आणि जे काही CETचे ऍडमिशन आहे ते करा, आणि काय म्हणता येईल तुम्हाला गायडन्स वकील होण्याचं पूर्ण करण्यासाठी आमचं सहकार्य पूर्णपणे त्या. आपल्याला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत बघा, काय दिले आहेत बघा, 76 20 76 37 21 आणि असे 3 कॉन्टॅक्ट नंबर, या तिन्ही मलाही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या ऍडमिशनच्या संदर्भात संपर्क साधा आणि तुमचं जे वकील होण्याचं स्वप्न आहे ते मला मदत करू. थँक्यू.